धुळे तालुक्यातील गोताणे येथील रहिवासी रामेश्वर पाटील यांच्या मालकी हक्काच्या जागेवर शांताराम भिल यांनी पाटील यांच्या जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण करून घर बांधकामाला सुरुवात केली आहे। या प्रकरणी रामेश्वर पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी तसेच बीडीओ आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेरीस आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून आज रामेश्वर पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अचानक येऊन अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत रामेश्वर पाटील यांना ताब्यात घेत त्यांची समजूत काढून त्यांना धुळे शहर पोलीस ठाण्यात येऊन जाण्यात आले। पोलिसांच्या या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे। चोर सुधाकर पाटील गोताणं काय जागावर शांताराम रामभाऊ भिल यांनी दादागिरी करून घर बांधण्याचं चालू केलं। मी कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिला, तर कलेक्टर साहेबांनी अर्ज दिला तर करून देतो, त्यांनी करलं नाही। तर बीडीओ साहेबांकडे गऊ वाचून घेतलं, माझी दखल घेतली नाही। तर मी ग्रामसेवककडे गऊ, मला उतारा द्या, मला पावती द्या, पट्टी द्या, त्यांनी मला ध्यान दिले। माझ्यावर अन्याय झाला तो पण तथच लय जाय, मला काहीच सांगू नको असं सांगितलं। मग आज काय नेमकं तर मला न्याय पाहिजे, नाही न्याय भेटला तर मी आत्महत्या करून इथेच थांबू, जाऊ न्याय भेटच नाही तर इकडेच थांबू, जाणार नाही उठून। आज काय केलं तुम्ही? पेट्रोल टाकला, तर मला न्याय नाही भेटला तर मी पेट्रोल टाकला, आत्महत्या करणार। जाऊ न्याय भेटच नाही तो मी इथे जाणार नाही, मला न्याय पाहिजे।